आज संध्याकाळीची झाडझुडीची वेळ झाली, तेवढ्यात आमचे पप्पा आले. पप्पानी आणली पाणीपुरी. मग काय झाडझुड ठेवली साईडला आणि पहिला पाणीपुरीवर ताव मारला. बाबू म्हणत होता पाणीपुरी खूप छान आहे. मग ते त्याचं खाऊन झालं की लगेच त्यांनी सरबत पिलं. मग तेवढ्यात मी माईला चहा करून दिला. मग सरबत झालं पिऊन त्याचं की लगेच त्यांनी द्राक्ष घेतले खायला. का तर आणले ना, मग आता खायचे त्याला खूप आवडतात. तीर्थाचं चाललेली तर द्राक्ष खाण्याची धडपड, पण तिला काय दात वगैरे काही नाही. प्लेटवर ताव मारते ती नुसताच, ओढून घ्यायला बघते प्लेट. आणि मग संध्याकाळ झाली, रात्र झाली की आईनं दिवाबत्ती वगैरे केली. आज पाहुणे येणार होते आमच्या घरी. पाहुणे लेटच येणार होते, त्यामुळं स्वयंपाक पण लेटच झाला. मी वरण भात भाजी पोळी करून घेतली. मग तेवढ्यात आईनं नंतर शिरा केला आणि पापड तळले आणि भजे केली. पाहुणे लांबून येणार होते, म्हणजे त्यांचं हॉटेल आहे आमच्या सासूबाईचं, त्यामुळे ते बंद करून वगैरे येणार होते. त्यामुळे त्यांना भरपूर लेट झाला. मग बाबूला वगैरे जेवून घातलं आणि तो असा खेळत होता. तेवढ्यात आले पाहुणे. हे आमच्या 2 मावस सासूबाई आहेत, आईच्या बहिणी आहेत 2 जणी. आणि हा आमचा काका कधी न येणारा, कधीच येत नाही. तीर्थाला पहिली वेळेसच बघायला आलेला तो, म्हणजे भेटला तो. तर तीर्था खूप आवडली. तीर्थाचे एवढे मोठे व्हिडिओ फोटोज काढून घेऊन गेला आणि म्हणला की नंतर नेक्स्ट टाइम नक्की येतो, म्हणजे नाही का राहण्यासारखं येतो. आणि काका आणि त्यांचा मित्र जेवून घेतला. मग आम्ही त्यांना लगेच पाठवून दिलं. खूप वेळ झालेला, 10:30-11 वाजले त्यांना जायला. त्यांनी गेल्यानंतर आम्ही जेवून घेतलं. असा होता आजचा दिवस. बाय.